या ठिकाणी भजन क्षेत्रातील एक उत्तम आवाज रागधारी ज्यांना उत्तम असं ज्ञान आहे, ज्यांनी आम्हाला सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या सोबत दीनानाथ नाट्यगृह विलेपार्ले या ठिकाणी मला गाण्याची संधी मिळाली होती। आदरणीय सन्माननीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन सम्राट शहाबाजकर बुवा, महादेवजी शहाबाजकर बुवा, त्याचप्रमाणे सन्माननीय शंकुनाथजी पडघेकर बुवा, माऊलीजी सावंत आणि मी स्वतः आणि एक दुसऱ्या गायिका होत्या, अशा आम्ही चौघांनी दीनानाथ नाट्यगृहाला भजनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी केला होता। तो अनमोल क्षण होता माझ्यासाठी। एवढ्या मोठ्या रंगमंचावर एवढ्या मोठ्या असतील सोबत गाणं हे एक मोठी गोष्ट असते। ती संधी मला मिळाली तर मी खरोखर त्यांनी मला संधी ती उपलब्ध करून दिली त्या ठिकाणी। त्यांच्या एवढं नक्कीच मला माहिती नाही आहे संगीत क्षेत्रातील, पण त्यांच्या आशीर्वादाने मी हळूहळू गाते, प्रयत्न करते गाण्याचा। तुमचे आशीर्वाद असू द्यात शंकुनाथजी पडघेकर बुवा, आमच्या सारख्या कलावंतांवर। एक बघा, आपल्या आगरी कोळी समाजामध्ये असे हिरे आहेत की आपल्या समाजाचं नाव हे उच्च शिखरावर पोचवलेलं आहे सर्वांनी, की कशामध्येच आपण कमी नाही होत। त्याचं उत्तम उदाहरण या कार्यक्रमामध्ये आपल्याला प्रत्येक व्यक्तीच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळत आहे। खरोखर खूप या ठिकाणी अभिमान वाटतोय आपल्या समाजाचा। म्हणून स्तवन गण झाल्यानंतर वेळ येते ती गवळणीची। भजन आणि शक्तितुरा याच्यामध्ये थोडा फरक असतो। भजनामधल्या गवळणी ह्या शास्त्रशुद्ध संतांनी लिहिलेल्या गवळणी ह्या भजनामध्ये गायला जातात। मात्र शक्तितुरामध्ये रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी स्वरचित गवळणी आम्हाला लिहावं लागतात, ज्या पब्लिकला आवडल्या पाहिजे।